तुमच्याही तोंडातून असाच घाण वास येतो का? किंवा दात असे पिवळसर दिसतायत का? किंवा बाकीच्या कोणत्या कारणामुळे तोंडातून घाण वास येतो हे समजतच नाहीये? तर याला आपण हॅलिटोसिस असं म्हणू शकतो. तर मी डॉक्टर सारिका आज तुम्हाला तोंडातील येणाऱ्या वासाची कारणे, त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट आणि आपण त्यावर काय प्रिकॉशन घेऊ शकतो हे पाहणार आहोत. तर चला पाहूया. तर तोंडातून वास येण्याची कारणे म्हटलं तर काही अन्नपदार्थ असतात, ते आपण ओळखले पाहिजे. जर आपली ओरल हेल्थ खूप पुअर असेल, आपण त्याची काळजी व्यवस्थित घेत नसू, दात व्यवस्थित स्वच्छ करत नसतो, काही बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळे सुद्धा तोंडाचा खूप घाण वास येतो. पेरिओडोंटल डिसीजेस असतात, फॉर एक्झाम्पल जर हिरडी सुजणं किंवा हिरडीतून पू येणं वगैरे असेल, दातांशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर. झिरोस्टोमिया म्हणजे तोंड जर खूप कोरडं असेल, आणि काही लोकांना टोबॅको किंवा टोबॅको प्रोडक्ट घ्यायची सवय असते, यामुळे तोंडाचा वास येऊ शकतो. तर ही झाली त्याची कॉजेस. तर आपण यावर काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो हे पाहूया. जे कॉजेस आहेत त्याच्याशी रिलेटेड आपण थोडीशी प्रिकॉशन सुद्धा घेऊ शकतो किंवा आपलं वॉटर इनटेक वाढवू शकतो. तर चला होमिओपॅथीमध्ये वेगवेगळ्या मेडिसिन्स आपण पाहूयात. होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या इंडिकेटेड मेडिसिन्स आहेत, बट आज मी तुम्हाला काही प्रॉपर मेडिसिन सांगणार आहे. त्याच्या मदतीने 100% तोंडातून वास येणे थांबवू शकतोय आपण. तर 3 प्रकारचे मदर टिंचर आपल्याला घ्यायचे आहे. तर फर्स्ट मदर टिंचर म्हटलं तर मेंथा पिपरिटा मदर टिंचर आहे. कॅलेंडुला ऑफ मदर टिंचर घ्यायचे. फोनिक्युलम वल्गेर मदर टिंचर घ्यायचं आहे. हे तिन्ही मदर टिंचर इक्वल क्वांटिटीमध्ये घ्यायचे आहेत आणि मिक्स करायचे आहेत. मिक्स केल्यानंतर हे 20 थेंब 3 वेळा दिवसभरातून आपल्याला घ्यायचे आहेत. सकाळी 20 थेंब, दुपारी 20 थेंब आणि संध्याकाळी 20 थेंब थोड्याशा अर्धा कप पाण्यामध्ये आपण हे मेडिसिन घेऊ शकतो. दुसरं मेडिसिन म्हटलं तर नक्स ओमिका 200 आपल्याला रात्री झोपताना 2 थेंब थोड्याशा पाण्यामध्ये घ्यायचं आहे. आणि थर्ड मेडिसिन म्हटलं तर क्रेओसोटम 30 2 थेंब सकाळी सकाळी उठल्या आपल्याला घ्यायचं आहे. आणि ॲप्लिकेशनसाठी, एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी म्हणजे जर हे सगळं दातांशी रिलेटेड असेल, म्हणजे आपण पाहतो की काही लोकांच्या दातावर पिवळसर असा पूर्णपणे थर साचलेला असतो, तर अशा पेशंटला आपण हेकला लावा टूथ पावडर देऊ शकतो. तर ही जी टूथ पावडर आहे आपण बोटाने पूर्ण दाताला लावू शकतो आणि व्यवस्थितपणे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी जसं आपण मिश्री लावतो त्याप्रमाणे ही पावडर आपल्याला लावायची आहे. म्हणजे दाताचा पूर्णपणे पिवळसरपणा किंवा ते बॅक्टेरियल ग्रोथ असेल, इन्फेक्शन असेल, ते पूर्ण कमी होऊन जातं. तर अशा प्रकारे आपण हॅलिटोसिस करून पूर्णपणे बरे होऊ शकतो. तर ही झाली होमिओपॅथिक ट्रीटमेंट. असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवर पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.